बुद्ध. कवी यशवंत मनोहर. वाचक स्वर संजय लकडे. कविता बुद्ध. एखादा इतिहास असाही असतो जो शिवू देत नाही कुणालाही आपले तोंड, जो सोडत नाही वसा सत्याला सत्य म्हणण्याचा. दर क्षणाच्या क्षितिजातून तो उगवत राहतो, जीवनाच्या वाटेवर अंथरत राहतो आपले उजेडाचे काळीज. जो होतो करुणेचे चांदणे, जो होतो अथांग गहिवर, आणि उतरत राहतो लोकांच्या वाळवंटात निरंतर. असा इतिहास मी वाचला बुद्धाच्या डोळ्यात. त्याच्या शब्दांच्या गळ्यात दाटलेल्या हंबरड्यात वाचला मी असा इतिहास. लोक म्हणतात हा इतिहास बुद्धाचा होता. मी म्हणतो हा इतिहास युद्धाचा होता. युद्धभूमीवर होत्या दोन छावण्या. एका छावणीत होती दुःखे, जी होती रथी, महारथी व अतिरथी. ही मस्तवाल संतती होती बेबंद तृष्णेची. आणि दुसऱ्या छावणीत होता बुद्ध झालेला उजेड. होता दुःखांविरुद्ध युद्ध झालेला बुद्ध. बुद्धाने वाचले होते उगम दुःखांचे. वाचली होती लिपी तृष्णेची. तृष्णा ही शोषणाचीच असते अभिव्यक्ती. वर्चस्वाचीच असते अदृश्य परिणती. ते असते दमनाचेच बीजगणित. तृष्णा असते सत्तांध राजकारण. तृष्णेला येते निर्दय ज्वालांची पालवी, आणि मानवी सौहार्दाच्या वाट्याला येते नागासाकी पण. बुद्ध करीत होता इमला उद्ध्वस्त सत्तांध राजकारणाचा आणि त्याला जन्म देणाऱ्या तृष्णेचा. तृष्णा जन्माला घालते तत्वज्ञाने तृष्णेची. तृष्णा जन्माला घालते तत्वज्ञाने तृष्णेची. तृष्णा करते साहित्य कलांची निर्मिती तृष्णेचे ढोल वाजवणाऱ्या. तृष्णा फिरवते शब्दांचे डोके. तृष्णा अर्थांच्या उरावर बसवते अनर्थांना. तृष्णा वाढवते फक्त जहराची झाडे. तृष्णा पाण्यात कालवते अंधार. बुद्धाने मुळापर्यंत वाचली तृष्णा. तृष्णेने अपहरण केलेल्या माणसाच्या चेहऱ्याची पुनःस्थापना करीत होता बुद्ध. त्यासाठी केली त्याने करुणेच्या प्रयोगशाळेची रचना. या तृष्णा निर्मूलनाच्या प्रयोगशाळेला दुनिया आता बुद्ध म्हणते. अंतराळा इतकेच माणसाचे मनही अगाध आहे. ते होते कधी रणभूमी, कधी होते रंगभूमी. त्यावर सुरू असतात खेळ क्रौर्याचे. खेळ वासनांचे तर्कातीत. खेळ प्रेमाचे अंदाजातीत. त्यावर उलगडतात कधी घृणेची सर्गे. त्यावर धुमाकूळ घालतात शोषणाच्या नवनव्या तऱ्हा. आणि बुद्धाला खुद्द प्रश्नच म्हणाला, माणसाच्या मनाचा वारा
तुरुंगात कसा अडकला? प्रश्नाने त्याला विचारले. माणसाच्या रक्तातला करुणेचा प्रवाह गोठला कसा? प्रश्नांनी त्याला डिवचले. माणसांचे भोरे कसे झाले एकाच ठिकाणी फिरणारे? माणसे इतके चालतात आणि कुठेच जात नाहीत जागा सोडून. जागा सोडायला लावणाऱ्यांना लोक जगच सोडायला लावतात. हे कसे झाले? प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते, झोपू देत नव्हते, जगू देत नव्हते बुद्धाला. बुद्ध झाला होता प्रश्नांचे पेटते अरण्य घनदाट. बुद्ध करीत होता प्रश्नांशी चर्चा, करीत होता दुःखांची चौकशी, करीत होता त्यांची तपासणी, उलट तपासणी. बुद्ध करीत होता आपल्या मनाची रचना नवनव्याने. तो करीत होता यातनांचे विश्लेषण, तो उभारू पाहत होता यातनांच्या निर्मूलनाचा सिद्धांत. हळूहळू त्याच्या मनात उगवत गेला मूलगामी संघर्षाचा एक सिद्धांत. हा संघर्ष दुःखांविरुद्ध होता. दुनिया आता बुद्धाला दुःख मुक्तीचा सिद्धांत मानते. कसे असते दुःख? कसे असते दुःख? दुःखाला लोभी माणसाचा असतो आकार, दुःखाला असतो द्वेषाचा मेंदू. दुःख असते भुजंगाच्या विषासारखे. या दुःखाचे वैशिष्ट्य हे की भुजंगाच्या विषाने माणूस मरतो, पण दुःखाच्या विषाने माणूस मरतही नाही आणि सरळ जगतही नाही. माणसे भुजंग होतात एकमेकांना चावणारे, एकमेकांना जगू न देणारे. आणि बुद्धाने दुःखांना मारण्याची विद्या बांधली माणसांच्या डोक्यांना. ही विद्या कळली माणसाला, पण वळली नाही. त्यामुळे वाळवंटाच्या कक्षा जातात रुंदावत. वाळवंटाला येत राहते नवनव्या ज्वालांची पालवी आणि पेटत राहतात माणसे. दुःखे माणसाच्या हातांना सापडू देत नाहीत कोणताही किनारा. बुद्धापुढे माणूसच झाला होता प्रश्न, आणि बुद्ध शिरला होता माणसाच्या मनाच्या अंतराळात. सुखी होण्यासाठी लोभाच्या मांजरांना इतर माणसांची हवी असतात दुःखे. बुद्धापुढे प्रश्न माणसे माणसांना देतात त्या दुःखांचा होता. नैसर्गिक दुःखांना निमंत्रण देणाऱ्या त्यांच्या अज्ञानाचा होता. हा प्रश्न माणसाच्या अत्तदीपत्वाच्या धूळधाणीचाच होता. अत्तदीपत्व हे माणुसकीचे, त्याच्या स्वायत्ततेचे आणि माणसाच्या अस्तित्व तत्वाचेच नाव आहे. अत्तदीपत्व ही मानवी सत्वाच्या पौर्णिमेचीच मर्मरचना आहे आणि तृष्णा विझवूनच टाकते अत्तदीपत्व.
या अत्तदीपत्वाची स्थापना म्हणजे माणसाची क्रांतिकारी पुनर्रचना. काय असते अत्तदीपत्व? अत्तदीपत्व असते माणसाच्या स्वयंपूर्णतेचे, स्वयंप्रज्ञतेचे दर्शन. माणसाच्या शक्ती झाल्या भयमुक्त, माणसाचे मन झाले बंधनमुक्त, म्हणजे होतो अत्तदीपत्वाचा उषःकाल माणसाच्या मनाच्या क्षितिजावर. दुनिया आता बुद्धाला या मानवी अत्तदीपत्वाचा शिल्पकार मानते. माणूस बोलतो कृतीनेच आणि उक्तीही असते त्याची कृतीच. या दोन्ही फांद्या माणूसच फुलवतात. त्याच्यातल्या या दोन्ही कृतींच्या पाठीवर हात असला अत्तदीपत्वाचा तर बदलतात अर्थकृतींचे, बदलतात त्यांचे हेतू आणि बदलतात दिशाही. बुद्धाने वाचले जळणाऱ्या काळाचे अगतिक रडणे अंतर्बाह्य, वाचली वर्तमानाची आसवे आणि जीवनच उत्कटून आले पुढे बुद्धासोबत बोलायला. जीवनानेच सांगितले बुद्धाला, पाणी आहे युद्धाचे कारण. अत्तदीपत्व, स्वाभिमान आणि सर्जन ही आहेत तिरस्काराची कारणे शोषण सत्ताकाच्या. आणि वर्तमानाला आग लावतात ही कारणे. या वर्तमानात सीमोल्लंघन ठरत होता गुन्हा, चौकटी बाहेर पडण्याला होत होती शिक्षा. असूया भडकवीत होती माणसांना, काळ झाला होता मुका, जीभच कापली होती त्याची पारतंत्र्याने. थांबलेपणाचा वाटत होता तिटकारा वाहतेपणाला. तृष्णा शब्दांची तोंडे अशी बांधत होती. बुद्ध उघडू पाहत होता धरणाची दारे, मनाचे बंधारे पाहत होता तोडू. बुद्ध मनांना शिकवित होता मुक्तीचे युद्ध, वास्तवातून मिटवू पाहत होता बेड्यांचे अस्तित्व, उद्ध्वस्त करू पाहत होता शोषणाचे मानसशास्त्र. देऊ इच्छित होता माणसाला माणसाचा स्वतंत्र चेहरा, प्रस्थापित करू पाहत होता स्वायत्तता हे महान नैतिक मूल्य माणसासाठी. बुद्ध करत होता नीतीची पुनर्मांडणी. त्याला हवी होती नीतीची नवी अत्तदीप संरचना. आणि आयुष्यभर त्याने तयार केल्या माणसांसाठी नवनव्या अत्तदीपत्वाच्या रोपवाटिका. त्याने तयार केली नवी प्रयोगशाळा, नव्या बंधमुक्त माणसांसाठी, जिचे नाव होते अत्तदीप निर्माण महाप्रकल्प. ज्या महाप्रकल्पाला नव्हत्या खिडक्या विषमतेसाठी, नव्हती दारे वा कोणत्या फटी तृष्णेच्या प्रवेशासाठी, या महाप्रकल्पाच्या निर्मात्याला दुनिया आता बुद्ध म्हणते. मी वाचतो आता बुद्धाचे डोळे. मी वाचतो त्यातली आसवे आणि वाचतो त्यातले युद्ध, तृष्णेला नामोहरम करणारे. मी वाचतो बुद्धाच्या डोळ्यातला बुद्ध, वाचतो त्यांचे अत्तदीपत्वाच्या संविधानाचे प्रिएम्बल. मला होता येईल ते प्रिएम्बल.
माझ्या शब्दांना होता येईल ते प्रिएम्बल, माणसांना होता येईल ते प्रिएम्बल, वाचता येईल बुद्धाचे मन मला, आणि उगवेल माणसांच्या मनात बुद्धाचे मन. उगवेल बुद्धाचा विजडम सर्वांच्याच मनात, माणसांना असीम करणारा. मला मला बसू देत नाही स्वस्थ, आणि विजूही देत नाही काळजाला आग लागणारे हे प्रश्नांचे तारांगण, हे प्रश्नांचे तारांगण.